दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आपण आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहोत असं जाहीर करून प्रशांत जगताप सुप्रिया सुळेंना भेटण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आणि दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची पहिली समन्वयाची बैठक पार पडलेली आहे। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंकुश काकडे आपल्यासोबत आहेत। अण्णा, ही बैठक कोणाकोणामध्ये पार पडली आणि पहिलीच बैठक आहे त्यामुळे प्राथमिक स्वरूपामध्येच असेल चर्चा? अगदी बरोबर आहे। दोन्ही राष्ट्रवादीची बैठक झाली। त्या बैठकीला शरद पवार पक्षांच्या वतीने वंदना चव्हाण, मी आणि विशाल तांबे उपस्थित होतो आणि दादांच्या बाजूने आमदार चेतन तुपे आणि त्यांचे दोन्ही अध्यक्ष सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप उपस्थित होते। या बैठकीत आम्ही बराच खल झाला, चर्चा झाली आणि येणारी महानगरपालिका निवडणूक आपण दोघांनी आघाडी म्हणून लढावी असं आम्ही एकमताने ठरवलं। याचा अर्थ प्रशांत जगताप पक्षातून बाहेर पडतात। त्यांनी एबीपी माझाला बोलताना जी काही प्रतिक्रिया दिली की आघाडी जर झाली दोन्ही राष्ट्रवादीची तर मी बाहेर पडणार हे अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि तेच सांगायला ते सुप्रिया सुळेंकडे गेलेले आहेत। ठीक आहे, त्यांनी सुप्रिया सुळेंना जर ते सांगतील त्याच्यावरती सुप्रिया सुळे काय असेल ते आज आमच्या पक्षाकडे त्यांचा राजीनामा आलेला नाही ही वस्तुस्थिती आहे। किंवा तुम्हाला जर का ते बाईटवरती बोलले असतील तर मला कल्पना नाही किंवा कुणी राजीनामा दाखवत असेल किंवा पण आजही आमचा विश्वास आहे की जे काही निवडणूक आम्ही लढवायची असेल ती प्रशांत जगतापांना बरोबर घेऊन लढवण्याचा आमचा प्रयत्न आहे। दादा, सुरुवातीपासून ते सांगतायत की दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी नको, तुम्ही लोक जे आहात ते म्हणत होता की आघाडी हवी, तर काय त्यांच्याशी बोलण्यामध्ये त्यांना समजवण्यामध्ये काय राहून गेलं का? नाही, आमच्या दोन परवा प्रांताध्यक्ष आले होते, त्यांच्या समवेतही बैठक झाली आणि त्याच्या अगोदरही आमची बैठक झाली। आम्ही सगळ्यांनी बहुतांशी जवळपास 90% सांगितलं की जो काही निर्णय घेणार असतील तर आदरणीय पवारसाहेब आणि सुप्रियाताई सुळे हे जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील। त्यामुळे त्यांचा निर्णय जो होईल तो आम्ही करतो। जागा कोण किती लढवणार याच्यावरती तर चर्चा नसेल, मात्र चिन्ह तुतारीय चिन्हावरती तुमच्या पक्षातले लोक निवडणूक लढवतील का? नाही, की घड्याळावर? असं आहे, आमचा प्रयत्न तो असेल, त्यांचा प्रयत्न घड्यावरती असेल, शिवसेनेचा प्रयत्न असेल मशावरती लढावं, काँग्रेस म्हणेल आम्हाला हातावरती लढवायचं। हे पक्ष सगळे एकत्र बसून त्याच्या बाबतीमध्ये योग्य तो मार्ग काढतील आणि कोण कुठल्या ह्याच्यावरती आज या क्षणाला सांगता येत नाही। 30 तारखेला त्या बाबतीने लक्षात येईल। तुतारीचे उमेदवार असतील का असं मला विचारायचं आहे। आमचा प्रयत्न आहे ना, आणि असंही ना, नाही तुतारीचे उमेदवार असतील म्हणजे आम्ही दोन्ही म्हणजे आम्ही काय सगळं आजच झालेलं नाही। आमचं अस्तित्व वेगळं हे राहणारच आहे, त्यांचं अस्तित्व ते वेगळं राहील। निवडणुकीपुरती आमची आघाडी आहे। प्रशांत जगताप म्हणतायत की ते विचारधारा मांडणारे कार्यकर्ते आहेत आणि विचारधारा सोडून अजित पवारांसोबत आघाडी कशी करायची असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे एका अर्थाने तुम्ही विचारधारा सोडताय असं ते म्हणतात। नाही, अजितदादांची सुद्धा फुले शाहू आंबेडकरी विचारधारा आहे। आमची फुले शाहू भाजप सोबत सत्तेमध्ये आहेत ना, पण त्यांनी विचारधारा कुठे सोडली आहे? सत्तेमध्ये आहेत। नाही, सत्तेमध्ये प्रशांत जगतापांचा तो प्रश्न नाही, ते मग प्रशांत जगतापांना विचारायचा। त्यांना विचारलं मी सत्तेमध्ये जरी असलो तरी मी माझी विचारधारेपासून मी अलिप्त झालेलो नाही। त्यामुळे त्यांची आणि आमची विचारधारा एकच आहे। आणि निवडणुकीनंतर अजित पवार सोबतच राहतील का परत भाजप सोबत जातील महापालिकेमध्ये? आता पहिले लग्न होऊ द्या आणि लग्न झाल्यानंतर मग पुढचा संसार कसा करायचा? मागे एकदा बघितलेलं ते झालं सगळं निवडणूक, परत ते निघून गेले तिकडे, म्हणजे निवडणुकीच्या त्या बाबतीमध्ये अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। अण्णा, विषय पुण्यापुरता आहे, मात्र या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा जोर धरू शकते। तर तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, सुरुवातीपासून सगळं बघितलेलं आहे, असं काही खरंच होतंय? त्या दिशेने काही पावलं पडताय? हे विलिनीकरणाचा प्रश्न हा स्थानिक पातळीवरती सोडवला जात नाही। विलिनीकरणाचा प्रश्न हा प्रदेश पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती घेतला जाईल। ते नेते मंडळी जो घेतील त्याच्यामध्ये आम्ही सहमत असू। म्हणजे काही चर्चा आहेत? नाही, मला काहीच माहिती नाही, तुम्ही सांगता तेव्हा माझ्या कानावरती आले। ठीक आहे, धन्यवाद। तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यामध्ये एकत्र येत आहेत आणि त्यातून प्रशांत जगताप जे पुण्याचे महापौर राहिलेले आहेत ते पक्षातून बाहेर पडत आहेत। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।